सगळ्यांना बेसिकली एक 5 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. अँटीव्हायरस किट म्हणजे व्हेजिटेबल किट जी आहे त्याबद्दलचा माझा जो YouTube मधला व्हिडिओ आहे, तो थोडासा ब्लॅकबोर्डवर मी समजून सांगितलं, की काय काम करतं, कसं काम करतं. थोडीशी जास्त आयडिया त्याच्याने तुम्हाला येईल. आणि मग त्याच्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू. हा प्रत्येकाने पाहावा. yourorganics.com या आपल्या यूट्यूब चॅनलला अतिशय महत्त्वाच्या अशा अँटीव्हायरस किट, जो व्हायरस ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधूंचं नुकसान करतो, त्याच्या संदर्भात आपण जी उर्वरा बायोसायन्सेसची आपली जी किट ऑर्गॅनिक किट तयार केलेली आहे त्या संदर्भाची माहिती घेणार आहे. अँटीव्हायरस किट भाजीपाला किंवा फळ ह्या उत्पादनांसाठी 100% सेंद्रिय इकोसर्ट प्रमाणित आहे. आता ही जी अँटीव्हायरस किट आहे ही कशी काम करते, त्याची मात्रा काय आहे, किती वेळा करावी लागते, ती फवारावं लागतं किंवा कशी वापरावी लागते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. सर्वात प्रथम हे एक अतिशय कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममधले 4 प्रॉडक्ट या किटमध्ये एका छोट्या बॉक्समध्ये आहे. आणि ते म्हणजे पहिलं जे आहे ते न्यूट्रियम 250 ml, दुसरं प्रोबॅन 250 ml, तिसरं मॅक्सग्रो 250 ml आणि व्हायरोसिल 250 ml असे 4 विविध हे घटक या किटमध्ये उपलब्ध आहे. आता हे 4 घटक करण्याचं कारण काय? नुसतं एक व्हायरसचं औषध चालू शकेल का? तर त्याचं प्रश्नाचं उत्तर नाही. आपण थोडंसं शेतकरी बंधूंना सविस्तर काही मार्गदर्शन करूया. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा जो व्हायरस आहे तो बॅक्टेरिया किंवा फंगस म्हणजे बुरशीजन्य असतील किंवा जीवाणूजन्य असतील या रोगांपेक्षा वेगळा असतो. व्हायरस कसा ओळखावा? चुरडामुरडा झालेला, कोणी कोकडा म्हणतं, कोणी चुरडामुरडा म्हणतं, अशा वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्या संवेदना आहे. आता याच्यामध्ये मुख्यतः व्हायरस कुठे कुठे येतो तर तो येतो मिरचीवर, पपयांवर, वेलवर्गीयांवर किंवा काही प्रमाणात भेंडीवर असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरस हा येतो. टोमॅटोवरही मोठ्या प्रमाणात असतो. व्हायरस हा 100% कंट्रोल होऊ शकतो का? तर याचं उत्तर मी सुद्धा म्हणेल नाही. आपल्याला त्याला 80 ते 85% कंट्रोलमध्ये करायचा आहे. याच्यासाठीची ही अँटीव्हायरस किट आहे. मार्केटमध्ये बरेच उत्पादनं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड बेस उत्पादनं जास्त असल्यामुळे याच्यामध्ये तेवढ्यापुरती ग्रोथ दिसते आणि मग व्हायरस हा तेवढ्यापुरती कंट्रोल झालेला, झाड हिरवं झालं म्हणजे व्हायरस थांबला असं होत नाही. तर त्याचं पूर्ण आपण जाणून घेऊया की व्हायरस कसा कंट्रोल करायचा. हे 4 उत्पादनं टाकण्याचं मुख्य कारण असं आहे की न्यूट्रियम कुठल्याही प्रकारचा जो ज्यावेळेला व्हायरस असतो त्यावेळेला त्याची जी काही अन्नद्रव्याची उपलब्धता असते झाडामध्ये ती कमी झालेली असते. म्हणजे मुख्य जे घटक आहेत ते जे जमिनीतून झाडाला जायला पाहिजे ते कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यासाठी म्हणून आपण एक न्यूट्रिएंट अपटेक जमिनीमधून झाडामध्ये यायला एक 250 ml आहे. त्याच्यानंतर दुसरं जे उत्पादन आहे व्हायरसचा जो मुख्यतः वेक्टर आहे म्हणजे ज्याच्यामुळे व्हायरसचा प्रसार होतो तो म्हणजे रस शोषणारी कीड. त्याच्यामध्ये थ्रिप्स असतील, पांढरी माशी असतील, अशा सगळ्यांच्या घटकांना रस शोषणाऱ्या किडींपासून बचाव होण्यासाठी प्रोबॅन 250 ml हे वापरायचे आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी व्हायरस येतो म्हणजे पानांवर ज्या वेळेला व्हायरस येतो त्यावेळेला त्या व्हायरसमुळे एकतर पिवळे आणि हिरवे असे पॅचेस येतात किंवा त्या याच्यामध्ये पान हे कोकडा झालेलं असतं किंवा खूप हिरवं होतं आणि काही ठिकाणी पिवळं होतं. आता मॅक्सग्रो वापरल्यामुळे साधारणतः 15 ते 2 आठवड्यामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये त्याचा जो काही मूळ चुरडामुरडा झालेला असतो तो पूर्ववत व्हायला, ती डिफॉर्मिटी असते म्हणजे त्याला तो ज्या पद्धतीने पान हे कोकडा झालेला आहे, चुरडामुरडा झालेला आहे, ते हळूहळू पूर्ववत याला सुरुवात होते. आणि हे लिक्विड एक प्रोटीन आहे त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये झाडाला किंवा झाडाच्या पानाला चांगल्या पद्धतीने पोषण मिळतं, ताकद मिळते आणि म्हणून ते पान रिकवर व्हायला सुरुवात होते. एकदम मारल्यानंतर तिसऱ्या दिवशी रिकवर होतं का? तर मुळीच नाही. त्याला कमीत कमी 15 ते 21 दिवसाचा कालावधी तुम्ही 2 स्प्रे घेतल्यानंतर, म्हणजे हे अँटीव्हायरस किट हे 2 स्प्रेमध्ये वापरायचे तुम्हाला. त्यानंतर व्हायरोसिल हे जे काय करतं, व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणात पुढे जाऊ नये याच्यासाठी व्हायरस तिथल्या तिथे थांबवतं. आपण संक्षिप्त रूपात पाहूया. पहिल्यांदा न्यूट्रिएंट अपटेक वाढवलं म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवली. वेक्टर कंट्रोल केला म्हणजे सकिंग पेस्ट जे काही असं पांढरी माशी असेल, त्याच्यानंतर मावा, तुडतुडा ज्याच्यामुळे कुठे व्हायरस येतो ते कंट्रोल असेल. हे ऑर्गॅनिक पद्धतीने. केमिकल टाकू शकता का? तर केमिकल नाही टाकलं तर बरं होईल, कारण त्या हिशोबाने जर पाहिलं तर मुख्यतः केमिकलचा रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि तो व्हायरस अजून कंट्रोल होत नाही.
मॅक्सग्रो याच्यामुळे पानांची रुंदी वाढणे, त्याच्यानंतर नवीन पेशी तयार होणे, त्याची काळोखी वाढणे याला काम करेल आणि व्हायरस हे तिथल्या तिथे व्हायरस थांबवण्याचं काम करेल. ही 250 ml चे 4 घटक हे 1 एकरला एका वेळी द्यायचे आहेत. हा स्प्रे करायचा आहे आणि जमलं तर त्याच्या याच्यामधून 1 ग्रॅम चिलेटेड झिंक 1 ग्रॅम चिलेटेड झिंक हे प्रति लिटर पाण्यामध्ये याच्यात टाकायचं आहे, जेणेकरून अजून जास्त प्रमाणामध्ये डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणजे त्याची ताकद वाढण्याचं हे काम करू शकेल. सर्व पिकांवर म्हणजे टोमॅटो असतील, चिली असेल, पपया असेल किंवा भेंडी असेल किंवा वेलवर्गी असेल, या सर्व प्रकारांवर अँटीव्हायरस किट चालतं. 100% सेंद्रिय आहे. 2 वेळेस मिनिमम हे वापरावं लागतं आणि हे आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे www.yourorganics.com. आई थिंक इसमें काफी आइडिया लोगों को एटलीस्ट आ गई कि क्या है. दिलीप जी. हा सर. हा, काही समजलं लोकांना, काही थोडंफार त्यातलं जास्त क्लिअरिटी की वो व्हायरस कसा किंवा काय? हो सर, आपल्या व्हिडिओ मधून बऱ्यापैकी समजलेलं आहे. बर, हा, आपण आता सुरुवात करू, मुख्य आपल्या विषयाला आत घालू की आज करा आपल्याला सर, करा. काय करायचं आहे आणि मुळात हे सगळ्या प्रॉडक्टची माहिती समजून घ्यायची आहे. हो सर. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी एक प्रेझेंटेशन शेअर करतो तुम्हाला. आपण पहिल्यांदा कंपनी बद्दलची माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर मग 3 जे उत्पादनं आहेत त्याच्या संदर्भात अजून सविस्तर माहिती, कसं वापरायचं, काय त्याचे तुम्ही रिझल्ट पाहू शकता, कसे रिझल्ट असतात, काय पाहायचं, हे सगळं आपल्याला त्या माध्यमातून कळेल. उर्वरा बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड. उर्वरा या शब्दाचा अर्थ आहे, संस्कृत मधला शब्द आहे तो, आणि त्याचा अर्थ आहे सॉइल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची उत्पादकता. मुळात 2014 पासून हा विषय घेण्याचं कारण एक की दिवसेंदिवस आपण वापरत असलेले फर्टिलायझर मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्यामुळे किंवा केमिकल पेस्टिसाइड्स आणि फंगिसाइड वापरल्यामुळे जमिनीची उत्पादकता किंवा त्याच्यामध्ये असलेले सूक्ष्म चांगले जीवाणू हे मरण पावतात आहे आणि यामुळे आपला जो उत्पन्न आहे तो घटतो आहे, खर्च वाढतो आहे. याला सगळ्याला कुठेतरी काहीतरी एक परिणामकारक चांगलं असं सोल्युशन देण्याचा उर्वरा बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रयत्न आहे की जेणेकरून जमिनीची उत्पादकता ही तशी राहील आणि शेतकऱ्याला 25 ते 30% उत्पन्न जास्त मिळेल आणि त्याची खर्चाची बचत 25 ते 30% होईल. अशा पद्धतीने ह्या संकल्पनेवर उर्वरा बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली 2014 ला. आम्ही मुख्यतः साधारणतः 7 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. काही जिल्ह्यांमध्ये त्याच्यापैकी महत्वाचे यांनी जिथे ऑर्गॅनिकची शेती चालते मग ती मुख्यतः कपाशीच्या संदर्भात जे ऑर्गॅनिक कॉटन एक्सपोर्ट होतं त्या संदर्भात मोठ्या पद्धतीने आम्ही विदर्भ किंवा काही भागातला MP भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो. ही जी आम्ही म्हटलेलं आहे सगळे जैविक पदार्थ आहेत. म्हणजे जैविक म्हणजे जीवाणूंपासून तयार केलेले किंवा वनस्पतींचा अर्क काढून तयार केलेले हे सगळे उत्पादनं आज आपल्याकडे उर्वरा बायोसायन्सेसच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले जातात. आता हे ऑर्गॅनिक आहे याचं प्रमाण काय? याचं प्रमाण एकच की भारत सरकारने अपेडा नावाच्या त्या भारत सरकारची जी संस्था आहे त्यांनी भारतामध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एजन्सीज आहेत, प्रायव्हेट एजन्सीज आहेत, त्यांना असं सांगितलंय की तुम्ही ज्या कंपनीज असतील त्यांचे प्रॉडक्ट असतील त्यांना तुम्ही ऑडिट करून ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन देऊ शकता. तसंच इकोसर्ट नावाची, इकोसर्ट इंडिया नावाची एक कंपनी आहे. मागील 3 वर्षापासून आपल्याला यांचं सर्टिफिकेट मिळतं आहे. दरवर्षी याचं एक ऑडिट होतं, सॅम्पल टेस्टिंग होतं आणि त्या पद्धतीने ते सॅम्पल रिपोर्ट घेऊन मग ते आपण सबमिट करून सगळं टेस्टिंग करून आपल्याला इकोसर्टचं सर्टिफिकेट मिळतं. हे भारतातलं आजच्या घडीला सगळ्यात टॉपमोस्ट पहिल्या नंबरचं सर्टिफिकेशन आहे की जे NPOP स्टँडर्ड म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावरचं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारने तयार करून दिलेल्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपल्याला ते मिळालेलं आहे.
त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रकारे सबस्टँडर्ड म्हणजे खालच्या दर्जाचे प्रोडक्ट आपण स्वतः वापरत नाही आहोत आणि लोकांनाही देत नाही आहोत किंवा सुचवत नाही आहोत. त्यामुळे पहिला कॉन्फिडन्स सगळ्या लोकांचा हा असला पाहिजे की ऑर्गॅनिक सर्टिफाईड प्रोडक्ट आपले जे आहेत, जर प्रत्येकाने आपली बॉटल पाहिली असेल किंवा वापरली असेल तर त्याच्या लेबलवर इकोसर्टचा जो आहे तो लोगो असतो आणि तो एनपीओपी सर्टिफिकेशनच्या अनुषंगाने ते छापलेला असतो आणि तेच प्रमाणित करतं हा जो आहे हा अतिशय स्टँडर्ड क्वालिटीचं सर्टिफिकेशन या कंपनीला मिळालेलं आहे किंवा या उत्पादनाला आहे. कोण विचारलं तर काही म्हणत नाही मी. हा कोणीतरी मध्ये बोलतोय, जरा थांबवा. इथं जाऊन टाकतो. हा दुसरी गोष्ट, आपण ऑर्गॅनिक करताना फक्त 2 किंवा 4 उत्पादनं तयार करून मार्केटमध्ये आलेलो नाही, तर बीज प्रक्रियेपासून म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत या सगळ्या स्टेजेसला किंवा सगळ्या ज्या काही एक झाडाच्या प्रक्रिया असतात त्या सगळ्यांना लागणारे उत्पादन आज आपल्याकडे आहेत आणि ते सगळेच्या सगळे सर्टिफाईड आहेत. आज मुख्यतः आपण 3 याच्या बाबतीत बोलूया, जो तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी वापरलाय आणि इथून पुढे काही वापरणार आहे किंवा काही विकणार आहेत. तर एक म्हणजे अँटीव्हायरस किट आणि दुसरं पल्स किट आणि तिसरं म्हणजे वेस्ट डिकम्पोजर, जो सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि प्रत्येक जण त्या पद्धतीने त्याचा वापर किंवा त्याचा मुख्यतः जो काही शेतीमध्ये ज्या अनुषंगाने वापरला जाईल या बाबतीत बरेचशे लोकांचे प्रश्न असतात. तर आज आपण हे 3 घटक मुख्यतः पाहणार आहे. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची एक कॉपी आज आपण दिली आहे. पहा, डेट ऑफ इश्यू म्हणजे 5/4/2021 ला ते आपल्याला इश्यू झालेला आहे. 1 वर्षासाठी हे व्हॅलिड असतं. तर त्याची खाली किती याच्यापर्यंत व्हॅलिड आहे म्हणजे किती तारखेपर्यंत हे चालू शकतं याचं सगळं दिलेलं आहे. याच्यानंतरची सुद्धा प्रोसेस आपली कालांतराने चालू असतं. त्यामुळे कोणी असं समजू नये की 31 मार्च पर्यंतच हे व्हॅलिड आहे, त्याच्यानंतर नाही, असं काही नाही. त्याच्यानंतरही प्रोसेस होते आणि त्याच्यानंतरही ते सर्टिफिकेशन मिळतं, कारण त्या पद्धतीची प्रोसेस आपण सगळी तयार केलेली आहे. तर हे त्याचे सर्टिफिकेटची प्रूफ कोणाला कधी कोणी मागितली तर ही नक्की दाखवा की आपल्याकडे उपलब्ध आहे. अँटीव्हायरस किट किंवा व्हेजिटेबल किट, तुम्हाला बऱ्यापैकी भाजीपाला किट, अँटीव्हायरस किट असं अशा पद्धतीने लिटरेचर सगळे आले असतील. तर त्या हिशोबाने जर पाहिलं तर काय आहे अँटीव्हायरस किटचा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्या मुख्यतः 4 घटक आहे: न्यूट्रिअप, मॅक्सग्रो, प्रोबॅन आणि व्हायरोसिल. प्रत्येकाचा लोगो लक्षात ठेवा, कलर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सगळे जे आहेत हे पण मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इकोसर्टचं सर्टिफिकेशन त्याला असल्यामुळे इथे इकोसर्टचा लोगो प्रत्येक बॉटलवर तुम्हाला दिसेल, जेणेकरून त्याची क्वालिटीची गॅरंटी ही तुम्हाला येईल. किंवा इतरत्र ज्या वेळेला तुम्ही विकायला जाल त्यावेळेला आपण थोडंसं कमी पडतो याच्या सांगण्यामध्ये की मी क्वालिटी प्रॉडक्ट देतो आहे. तर त्यावेळेला हे लोकांना सांगता आलं पाहिजे की हे सर्टिफिकेशनची कॉपी, हे सर्टिफिकेट त्या लेबलवर असतं आणि हे क्वालिटी स्टँडर्ड प्रॉडक्ट ऍज पर गव्हर्नमेंट रूल ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. आता एक प्रॉडक्टच्या बाबतीत पाहूया. म्हणजे आता अँटीव्हायरस किट म्हटलं, हे किट करण्याचं कारण काय? किट करण्याचं कारण एक मुख्यतः असं आहे की एक तर हा कॉम्बो पॅक आहे 250 ml कॉन्सन्ट्रेटेड प्रॉडक्टचा, म्हणजे कंबाईन प्रॉडक्ट आपण बनवले आहेत, जेणेकरून फक्त व्हायरस एका ठिकाणी कंट्रोल होऊन 2-4 दिवस काहीतरी दिसावं. भाजीपाला किंवा वेलवर्गीय म्हटलं तर त्याच्यामध्ये व्हायरस 100% येणार, चुरडा-मुरडा 100% येणार म्हणजे येणार. कुठलाही भाग असो, भारतातला कुठलाही भाग असो, तो त्यावेळेला येणारच. तर त्याला कंट्रोल करण्यासाठीच आपल्याकडे एक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन काय आहे तर हे अँटीव्हायरस किट आहे, जे कुठल्याही प्रकारच्या भाजीपाल्याचा व्हायरस, पपयाचा व्हायरस किंवा अजून कुठला त्याच्यात वेलवर्गीयवाला वेगळा जर असेल तर त्याचा व्हायरस 80 ते 85% तिथल्या तिथे थांबवतं, तो पुढे वाढू देत नाही. झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढतो आणि जो डॅमेज झालेला आहे तो कंट्रोल करतं. हे सगळ्यात मोठं या अँटीव्हायरस किटचं वैशिष्ट्य. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की हे अँटीव्हायरस किट 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे तुम्ही व्हायरस येण्याच्या अगोदर सुद्धा हे वापरू शकता, जेणेकरून व्हायरस येण्याची जी क्षमता म्हणजे हे असते त्रास म्हणा आपण, तो कमी होऊ शकतो किंवा व्हायरस तिथे प्रतिबंध करू शकतो, येण्यासाठीचा प्रतिबंध करू शकतो, जे केमिकल मध्ये कुठल्याही पद्धतीने शक्य नाही.
त्यामुळे अँटीव्हायरस किटचं मुख्य वैशिष्ट्य असं ऑर्गॅनिक, कॉम्बो पॅक, कम्प्लीट सोल्युशन आणि चौथं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे येण्याच्या अगोदर ते तुम्ही वापरू शकता आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्मला चांगला म्हणजे दीर्घकाळ असा चांगला परिणाम दिसू शकेल. आपण एक एक प्रॉडक्टच्या बाबतीत त्याचं आता पाहूया. आता पहिला जो घटक आहे तो म्हणजे न्यूट्रिएफ. हे सगळं हिंदी मधलं प्रेझेंटेशन तुमच्याच बिहारच्या टीमसाठी तयार केलंय. मी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीने सांगतो. इथे म्हणताना आपण एक 3 ml प्रति लिटरचा डोस आहे खाली म्हटलंय, पण एक शक्यतो मोठी एक लक्षात ठेवा की हे सगळे जे काही हे आहेत, एक अँटीव्हायरस किट एका वेळेला 1 एकरसाठी 100 लिटर पाण्यामध्ये वापरायची आहे. अतिशय सिंपल फॉर्म्युला बनवलाय. एक किट 100 लिटर पाणी एका वेळेला बस. म्हणजे 2.5 ml 1 लिटर पाण्यामध्ये ते जाईल. 250 ml ची प्रत्येकी बॉटल आहे, त्यामुळे प्रत्येक घटक 2.5 ml हा 1 लिटर पाण्यामधून जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 100 लिटर पाणी घ्या फवारण्यासाठी. जर तुमच्याकडे 1 एकरचं क्षेत्र आहे तर 100 लिटर पाणी, 1 किट आणि 1 वेळेस फवारणी. आता काही लोकांचं क्षेत्र जर कमी असेल तर त्या अनुषंगाने अर्धा एकरच असेल तर अर्धी किट लागेल, पाऊण एकर असेल तर पाऊण त्या पद्धतीने लागेल. तर अशा हिशोबाने ही मात्रा हे करायची आहे. काही वेळेला असं होईल की हे मला व्हेजिटेबलला वापरायचंच नाहीये, तर त्यावेळेला काय करावं? न्यूट्रिएफ हे मुख्यतः जमिनीमधल्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवतं आणि अपटेक वाढवतं आणि त्याचं अन्नद्रव्याची उपलब्धता जमिनीमधून झाडाला देतं. न्यूट्रिएंट अपटेक म्हणजे थोडक्यात काय, मी आता थोडक्यात सांगतो. थोडक्यात असं आहे की तुम्ही ज्या वेळेला समजा प्रत्येक माणूस आहे त्या याच्यामध्ये 4 पोळ्या खातो, 4 पोळ्या भाजी वरण भात खातो, पण त्या 4 पोळ्या भाजी वरण भात हे खाल्ल्यानंतर ते तेवढं पचत नाही. म्हणजे काय? अपटेक तेवढं नाही. तर ते चारीच्या चारी डायजेस्ट करण्याचं म्हणजे पचन करून त्याच्यामधले चांगले घटक शरीराला मिळावे आणि शरीराची योग्य वाढ व्हावी. तसंच जमिनीचं सुद्धा आहे. जमिनीमध्ये न्यूट्रिएंट टाकल्यानंतर त्याच्यामधून अपटेक वाढेल आणि ते झाडाला मिळतील. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्याची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे त्याचा फुलोरा चांगला येईल, त्याच्यापासून फळधारणा चांगली येईल, त्याची पानं रुंद होतील. ही सगळी जी काही प्रोसेस आहे ती न्यूट्रिएंटने होणार, ज्याचा डोस 100 लिटर पाण्याला 250 ml किंवा 1 लिटर पाण्याला 2.5 ml अशा हिशोबाने. काहींनी म्हटलं की 3 ml झालं, 4 ml झालं तर काय करू? समजा चुकून छोटं क्षेत्र आहे पण मी डबल क्वांटिटी झाली, 5 ml चाललं गेलं, काहीही फरक पडत नाही. कोणताही दुष्परिणाम तुम्हाला ह्या कुठल्याही आपल्या प्रॉडक्टचा दिसणार नाही. न्यूट्रिएफ हे अँटीव्हायरस किट मध्ये लक्षात ठेवा, न्यूट्रिएफ हे एकच असं घटक आहे ते जमिनीतून द्यायचं आहे. उरलेले 3 जे आहे मॅक्सग्रो, व्हायरोसिल, प्रोबॅन, हे तिन्ही स्प्रे मध्ये म्हणजे फवारायचे आहेत आणि न्यूट्रिएफ हे जमिनीतून द्यायचं आहे. काही वेळेला जर चुकून कोणाकडनं चारीचे चारी घटक एकत्र झाले आणि ते फवारले गेले तर त्याचा काही दुष्परिणाम 100% नाही. त्यामुळे त्या लेवलला सुद्धा तुम्ही विचार करा ना, कुठल्याही समजा तुम्ही बाहेर आहात आणि माणसाला सांगितलं की नाही ते मारून टाका तुम्ही, त्याचं असं त्याने घेतले चारीच्या चारी घटक 100 लिटर पाण्यात टाकले आणि त्याचा स्प्रे केला किंवा फवारला तर त्याचं काय होणार? अरे बाबा, तर काय होईल? काहीही त्याचा दुष्परिणाम होणार नाही. कुठल्याही प्रकारचं नुकसान जे आहे ते नुकसान होणार नाही. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे तुम्ही घ्या, मिक्स केलं तर चालेल का, जास्त झालं तर चालेल का, कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम तुम्हाला याच्यात दिसणार नाही. त्यानंतर हे झालं न्यूट्रिएफ बद्दल. आता न्यूट्रिएफचा पहा तुम्ही, मी जे म्हटलं की अन्न घटकाची उपलब्धता, जमीन भुसभुशीत करणे आणि मुळांची संख्या पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल मुळांची संख्या किती वाढलेली आहे. प्रचंड प्रमाणात मुळांची संख्या वाढली आहे. तंतुमय मुळ आहे म्हणजे याचा अर्थ जमीन भुसभुशीत झाली आहे. मुळांना वाढण्यासाठी प्रचंड अशी जागा मिळालेली आहे आणि त्यामुळे अपटेक वाढलेलं आहे. त्याचं हे सुरेख चित्र तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला पहा, एक समान वाढ तुम्हाला दिसेल. इथे फ्लॉवरिंग वाढलेलं आहे. हे सगळं न्यूट्रिएफचं हे आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे काम करेल चांगल्या पद्धतीने. जास्त पाऊस झालेला ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आवर्जून लोकांना न्यूट्रिएफ तुम्ही सांगायचं, जेणेकरून जास्त पाण्यामुळे जे दुष्परिणाम जमिनीवर झालेले आहे, जास्त पाणी झालं म्हणजे तिथला जो चांगल्या जीवाणूंचा जो मात्रा आहे ती संपलेली आहे
त्या ठिकाणी आपल्याला चांगले जीवाणू आणावे लागतील, तर त्याच्यासाठीचं उत्कृष्ट पद्धतीने काम हे न्यूट्रिएप करेल. एक वेळेस नाही, 2 वेळेस द्या. 2 वेळेस झालं तर त्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने त्यांना दिसेल. काही लोकांनी शेणखत, अमृत पाणी, त्याच्यानंतर तुमचे गांडूळ खत टाकलं असेल तर ते टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही न्यूट्रिएप देऊ शकता. हे दिल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहील, हवा खेळती राहील, भुसभुशीत राहील आणि त्या पद्धतीने पहा तुमची रूट डेव्हलपमेंट किंवा जे मुळं आहेत, मुळांची संख्या, तंतुमय मुळांची संख्या वाढून झाडाला चांगल्या पद्धतीने पोषण होईल. तर ह्या पोषणसाठी जमिनीचं आरोग्य चांगले राखण्यासाठी न्यूट्रिएप हे जमिनीतून 250 ml 100 लिटर पाण्याला किंवा 1 लिटर पाण्याला 2.5 ml असं आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मॅक्सग्रो. मॅक्सग्रो जे आहे त्याचं नावच आहे मॅक्सग्रो म्हणजे मॅक्झिमम ग्रोथ. याचं सुद्धा प्रमाण तेच आहे. प्रमाण सगळ्यांचं सारखं ठेवलं. आम्ही म्हणताना 3 ml म्हटलंय, पण त्याचं काही हे नाही. 2.5 ml जरी असेल तरी काहीच इश्यू नाही. कॉन्सन्ट्रेटेड प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे. मुख्यतः वातावरणाच्या अनियमिततेपुढे त्याच्यामुळे झाडावर एक प्रकारचा ताण येतो आणि वाढ खुंटते. अशा वेळेला पानांची रुंदी, त्याची काळोखी, पानांची संख्या आणि फांद्यांची संख्या वाढण्यासाठी म्हणजे वाढीसाठीच हे उत्पादन आहे मॅक्सग्रो. समजा तुम्ही व्हेजिटेबल किंवा भाजीपाल्यासाठी नाही वापरू शकले, दुसरीकडे वापरू शकता का? तर 100% वापरू शकता. त्याला काही कारण नाही की एखादं प्लॉट आहे तुमचा, दुसरा आहे, कांद्याचा असेल किंवा काय असेल, तर त्याला वापरलं चालेल का? तर 100% चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे तसं कुठून घाबरून जाण्याचं कारण नाही की एखाद्याची वाढ थांबलेली आहे, त्यावेळेला तुम्ही खालून जमिनीतून न्यूट्रिएप द्या, वरतून मॅक्सग्रो द्या, फायदा होईल. काही वेळेला असं होईल की त्यावेळेला दोन्हीच्या केसमध्ये चुकून कोणीतरी फवारला तरी चालेल का? तर नक्की चालू शकेल. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपण बनवतानाच असे की शेतकऱ्याला सोप्या पद्धतीने ते वापरता आले पाहिजे, कुठलाही दुष्परिणाम नको, झाडं मारायला नको, त्याला कुठले डाग नको, अशा हिशोबाने हे उत्पादन तयार केले. त्यामुळे मॅक्सग्रोचं मुख्य काम काय? एक, पानांची काळोखी वाढवणे, रुंदी वाढवणे, पानांची संख्या वाढवणे, त्याच्यानंतर फांद्यांची संख्या वाढवणे आणि जेणेकरून झाडाचं उत्पन्न किंवा याच्यात मदत होणे, अशा हिशोबाने मॅक्सग्रो आहे. मॅक्सग्रोचा पहा तुम्हाला फरक दिसेल की जिथे वापरलंय, कपाशीचं पीक आहे, जिथे वापरलंय, जिथे नाही वापरलंय, इतक्या पद्धतीने तुम्हाला फरक दिसू शकतो. फक्त तुम्ही स्प्रे चांगला घ्या. काही लोकांनी आता 2-2 वर्ष झाले तुमच्याच याच्यातले वापरतात आहे लोक, त्यांनी अशा पद्धतीने फोटो घ्यायचे हे लक्षात घ्या. एकाच ठिकाणांवरून फोटो घेतले तर तुम्हाला क्लिअर दिसेल, एकाच ठिकाणी थांबून की किती पानं वाढले आहेत, किती रुंदी वाढली आहे, किती उंची वाढली आहे, पानांची संख्या वाढली आहे का, फांद्यांची संख्या वाढली आहे का, फुलोरा चांगला आलाय का. तर हे मॅक्सग्रोचे फायदे तुम्हाला या फोटोमधून नक्की दिसू शकेल. 2 स्प्रेने हे कशा पद्धतीने फरक पडला हे तुम्हीच पाहू शकता. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे प्रोबॅन. प्रोबॅन सुद्धा हे जे आहे ऑर्गॅनिकच प्रॉडक्ट आहे, इकोसर्ट सर्टिफाईड प्रॉडक्ट आहे. याचं जे काम आहे ते मुख्यतः रस शोषणारी कीड म्हणजे फुलमाशी असेल, तुडतुडे, मावा, थ्रिप्स किंवा माइट्स म्हणजे कोळी, तर याच्यासाठीच हे आहे. कारण हे सगळेजण मी जे सांगितले रस शोषणारी कीड हे मुख्यतः वेक्टर म्हणून व्हायरससाठी काम करतात, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने, आणि त्यामुळे व्हायरस पसरतो. तर ते व्हायरस पसरू न देण्यासाठीच हे उत्पादन आहे, जेणेकरून तुमची फुलमाशी असेल, फुलकीड असेल, तुडतुडे असतील, मावा असेल, मग तो काळा मावा असेल किंवा अजून हिरवा मावा असेल, एक लक्षात ठेवायचं आहे, हे वापरल्यानंतर याचं प्रमाण सुद्धा तेच आहे, 250 ml 100 लिटरला किंवा 1 लिटरला 2.5 ml. हे वापरल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं आहे की लगेच इन्स्टंट केमिकल सारखा तुम्हाला गेलो आणि लगेच चौथ्या तासाला रिझल्ट दिसला, तर असं काही होत नाही. याचं मुख्यतः काम हे 3 घटकांमध्ये आहे. एक लक्षात ठेवायचं कधी, एक, हे मारल्यानंतर अँटी फीडिंग म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला किडे दिसतील पण ते खाऊ शकणार नाही. काही वेळेला ते अंडी टाकू शकणार नाही, म्हणजे त्याला अँटी ओव्हिपोजिशन. काही वेळेला ते उडून जातील आणि जे छोटे छोटे त्याच्या संपर्कात येतील ते मरतील. अशा हिशोबाने हे प्रोबॅनचं काम करतं. त्यामुळे घाबरून न जाता लगेच 100% अरे मेलच नाही, त्याच्यामुळे कोणीही तुम्ही ज्यांना सांगाल त्यावेळेला सांगा की एक 72 तास थोडेसे 2 ते 3 दिवस वेट करा आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट पहा.
अशा हिशोबाने साधारणतः हे काम आहे. त्यामुळे प्रोबॅनला वापरताना ही काळजी घेतली पाहिजे. केलं मारल्यानंतर लगेच एका 4 तासात किंवा 8 तासामध्ये फुलमाशी किंवा हे थ्रिप्स किंवा हे कंट्रोलमध्ये झालं असं कधीही होत नाही. हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे. त्याला 72 तास 48 ते 72 तास ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. आता कुठले कुठले पहा तुम्ही तुमच्याच याला पहा. ऍफिड्स आहे, काय ओळखायचे तेही लक्षात घ्या. ऍफिड्स आहे, काळे ऍफिड्स आहे, त्याच्यानंतर जॅसिड आहे, मिलीबग आहे किंवा पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, या सगळ्यांचं तुम्हाला फोटो दाखवले की कशाला नेमकं आपण रस शोषणारी कीड म्हणायचं. रस शोषणारी कीड ही छोटी छोटी असते, बारीक असते, झाडांच्या पानामधला रस शोषण्याचं काम ती करते. त्यामुळे हिरवं असलेलं पान हे पिवळं पडतं आणि सगळा रस जो आहे, हरित द्रव्य जे आहे, ही कीड ही शोषून घेते आणि त्याच्यामुळे झाडाची ताकद कमी पडते. ह्यांना सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी प्रोबॅन आपल्याला वापरायचं आहे. चौथं प्रॉडक्ट आहे याच्यामधलं ते म्हणजे व्हायरोसिल. व्हायरोसिलचं मुख्यतः काम काय आहे की ज्या आता व्हायरस कसा आहे ते पहिले पाहून मग व्हायरोसिलच्या बाबतीत माहिती करू. याला म्हणतात व्हायरस. वेलवर्गीयवरचा जो व्हायरस आहे तो आणि मिरचीच्या याच्यामध्ये छोटे छोटे पानं असणे किंवा व्हायरसच्या केसमध्ये मी जसं सांगितलं इथे पिवळेपणा, हिरवेपणा, शीर एकदम हिरवी असणे, हे सगळे व्हायरसचे लक्षण आहे. आणि हे व्हायरसचे लक्षण आपण दिसल्यानंतर आपण व्हायरोसिल वापरायचं आहे किंवा अँटीव्हायरस किट वापरायचे असं आपण म्हणूया. तर येतं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पानं छोटी छोटी झाली आहे, कोकडा झालेली आहे, तिथे थ्रिप्सचा अटॅक आहे, याला म्हणायचं व्हायरसचा अटॅक आहे. आता ह्या व्हायरसचा अटॅक काय आहे तुम्ही आता ओळखलो. अशा हिशोबाने साधारणतः तुम्हाला 3-4 जे काही इव्हन पपयावर सुद्धा दिसतो, टोमॅटोवर दिसतो. टोमॅटोवर पिवळं आणि हिरवं पान दिसलं तर तो व्हायरसचा अटॅक असं म्हटलं जातं. जर फळ हे तिरंगा असतं म्हणजे 3 म्हणजे थोडंसं नारंगी दिसतं, रेडिश दिसतं, पांढरं दिसतं तर त्याला तिरंगा फळ असे म्हणतात. तर हे सुद्धा व्हायरसचा एक प्रकार आहे तो. अशा हिशोबाने वेगळ्या पद्धतीचे व्हायरस हे भाजीपाल्यामध्ये येतात आणि त्याच्यासाठीचं आपलं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे व्हायरोसिल. इथे देताना आम्ही 4 मिली दिले पण त्याची एवढी गरज नाही आहे. तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मधलं प्रॉडक्ट दिलेलं आहे. प्रमाण तेच आहे. 80 ते 85% पद्धतीने हे नियंत्रित करतं आणि त्या हिशोबाने साधारणतः तुम्ही हे वापरल्यानंतर चौथ्या ते 5व्या दिवशी पाहायचं की नवीन फूट आलेली आहे का. हे फार महत्वाचं आहे की व्हायरस कंट्रोल झालाय कसं लक्षात येईल. साहेब तुम्ही सांगता भरपूर आहे पण कंट्रोल कसा येईल. तर व्हायरसचा मुख्यतः असा आहे की चौथ्या दिवशी नवीन फूट येणे आणि त्या नवीन फूटवर व्हायरस नसणे. जर खूप जास्त अटॅक नसेल तर 12-15 दिवसाला तुम्हाला रिपीट करावं लागेल. पण खूप जास्त जर अटॅक आहे आणि आता झाड वाटण्याची हे नाही तर त्यावेळेला मात्र 5व्या-6व्या दिवशी परत स्प्रे घ्यावा लागतो. त्याच्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने चिलेटेड झिंक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर याच्यासोबत टाकलं तर अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि शेतकरी बंधूंचा फायदा होईल. माझ्या हिशोबाने जे मी सांगायचं होतं की उर्वराच्या बाबतीत एक सांगितली माहिती काय आहे, काय संकल्पना आहे, सर्टिफिकेशन काय आहे आणि दुसरं व्हायरस किट बद्दल सांगितलं. ते बऱ्यापैकी लोकांना आता समजलं असेल. काय असेल तर आपण प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये माहिती अजून घेऊया. पुढचं जे उत्पादन आहे ते म्हणजे पल्स किट. हे बऱ्यापैकी लोकांनी वापरलेलं आहे. पल्स किट मागील 2 वर्षापासून आपण करतो आहे. 3रा-4था सीझन असेल हा. ज्या लोकांचे तुमच्याच काही ज्यांनी वापरलंय त्यांनी काही व्हिडिओ गावकी खोजवर आज आपल्याला सगळ्यांना दिसतील की कशा पद्धतीने त्यांनी वापरलं आणि ते काय फायदा झाला ते. पल्स किटच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर पल्स किट हे मुख्यतः पल्सेस म्हणजे डाळी वर्गीयांसाठीचं उत्पादन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन घेऊ शकता, मूग उडीद असू शकतं, तूर असू शकतं, हरभरा असेल, या सगळ्यांसाठी पल्स किट चालू शकतं. त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. हे परत 100% ऑर्गॅनिक किट आहे आणि त्याचे सर्टिफिकेशन सुद्धा किंवा त्याचा लोगो त्याच्यावर दिसतोय. पहिलं याच्यामधलं जे उत्पादन आहे ते म्हणजे ग्रोवन. आता ग्रोवन जे आहे काही बऱ्याच लोकांकडे मागचं ग्रोवन काही शिल्लक असेल तर लक्षात ठेवा तुम्ही जर कधी वेस्ट डिकम्पोजर बनवत असाल, आता शिल्लक आहे पण काही लागवड तर काही नाही साहेब, वापरायचं कुठे. पिकांवर फवारलं तरी चालतंय हे लक्षात घ्या. जर नाहीच तुम्हाला फवारायचं आहे तर ग्रोवन हे तुम्ही
तुमच्या वेस्ट डिकम्पोजर जे 200 लिटर बनवतायत त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तरी चालेल. ज्यांच्याकडे मागचं ग्रोवन शिल्लक आहे त्यांच्यासाठी सांगतोय. आता काही लोक असे आहेत की त्यांना समजा आपल्याला पल्स किट पहिल्यांदा वापरायचं, त्यांच्यासाठीची माहिती करूया. ग्रोवन जे आहे ते 100 ml ची एक बाटली दिली, याच्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन आहे. 3 मिली 1 किलो बियाण्यासाठी, 3 मिली, मी परत सांगतो, 3 मिली 1 किलो बियाण्यासाठी हे लावायचंय. कसं लावायचं? 1 किलो तुमचं बियाणं असेल कुठलंही, तर त्या याच्यामध्ये 3 मिली त्याच्यावर ते घ्यायचं, दोन्ही हाताने चांगलं चोळायचं, 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर ते लावायचं. हे झालं तुमचं ग्रोवन लावण्याची पद्धत. हे कशासाठी लावायचं? एक, चांगली उगवण क्षमता, जोमदार उगवण, एकसमान उगवण आणि रिडक्शन इन मॉर्टॅलिटी म्हणजे मरचं प्रमाण कमी होणे, याच्यासाठीच हे प्रॉडक्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर हरभरा लावत असाल तर 10 किलोची तुमची असेल तर 30 ml लागेल, म्हणजे एकरी खर्च त्याचा जो आहे तो कमी आहे. सोयाबीनला लावू शकता, तुरीला आता वेळ निघून गेलेली आहे, पण हरभऱ्यासाठीचं हे प्रॉडक्ट तुम्ही 100% चांगल्या प्रमाणात द्या. मी लोकांना नेहमी सांगतो की सीड ट्रीटमेंट ही अतिशय महत्वाची आहे. सीड ट्रीटमेंट हे केल्यानंतर साधारणतः तुमचं जर जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता जर 10% वाढली तर तिथे 20% तुमचं उत्पन्न वाढण्याची क्षमता बळकावते. हे जर तुमचं झालं तर तुम्हाला पहिल्यांदाच एक ऍडव्हान्टेज मिळतो, फायदा होतो. जर हे तुम्ही नाही केलं तर त्या केसमध्ये तुमचा फायदा पहिलेच तिथे नुकसान होतं. कारण एकसमान उगवण आणि त्याच्यानंतर जोमदार वाढ ही जर असली तर कुठल्याही प्रकारच्या वातावरण बदलाला ते झाड चांगलं रिस्पॉन्ड करतं. आता काही लोकांना जर किट उशिरा मिळालं समजा, आणि नाही सर आता पण ते ग्रोवन काय करू, अशा वेळेला जर काही लोकांची लागवड झालेली आहे आणि 8 ते 10 दिवस 15 दिवसापर्यंत ते उगवून आलेलं आहे झाड, त्यावेळेला त्याच्यावर स्प्रे जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जमिनीत दिलं तरी प्रॉब्लेम नाही, वेस्ट डिकम्पोजर दिलं तरी प्रॉब्लेम नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ते उरू नका देऊ. 2 वर्ष त्याची जरी एक्सपायरी असले तरी प्रॉडक्ट हे फ्रेश वापरलेलं तेवढं चांगलं. ग्रोवन हे जर्मिनेशनसाठी किंवा उगवण चांगल्या क्षमतेसाठी. त्याच्यानंतर दुसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे बायोसील. कुठल्याही प्रकारे ज्या डाळी वर्गीय असतात त्यांच्यावर वातावरणाचा फार मोठा प्रादुर्भाव म्हणजे वातावरणाचा फार मोठा दुष्परिणाम दिसतो, त्याचा फरक दिसतो आणि त्याच्यामुळे त्याचे उत्पन्न कमी होतात. भरपूर दिसतात. आता समजा तुम्ही तुरीला शेंगा खूप दिसतात, सोयाबीनला शेंगा खूप दिसतात, पण तेवढं उत्पन्न येत नाही. त्याचं कारण काय? एक प्रकारचा ताण, वातावरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे एक प्रकारचा ताण त्याच्यावर येतो आणि म्हणून ते झाड तेवढं उत्पादन देऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला बायोसील वापरायचं आहे. प्रमाण तेच 2.5 ml 1 लिटर पाण्याला किंवा 100 लिटर मध्ये 250 ml हे स्प्रे करायचं आहे, फवारायचं आहे, जमिनीतून द्यायचं नाहीये. तर अशा हिशोबाने जर दिलं तर जो अनियमितपणा वातावरणामधला आहे त्याला एक प्रकारची फाईट, एक प्रकारचं त्याच्यासाठी युद्ध करण्यासाठीचं हे काम करतं बायोसील. न्यूट्रिशनल सोर्स म्हणजे मूलभूत अन्नद्रव्यांचा पुरवठा हे करतं. त्यामुळे झाडाला जोमदार वाढ येऊन ताकद येते आणि फुलोरा चांगला येण्यामध्ये, फळधारणा चांगल्या येण्यामध्ये हे बायोसील काम करतं. आता पहा, बायोसीलच्या केसमध्ये फवारल्यानंतर काय फरक पडला पहा, की कशा पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसतं की सशक्त झाड कुठलं आणि न वापरलं, जिथे कंट्रोल म्हणजे न वापरलेलं आणि जिथे वापरलं तिथे पहा किती फरक दिसतो. असं जर असेल तर त्या हिशोबाने त्याची वृद्धी चांगली होते, म्हणजे पूर्ण झाडामध्येचा बदल दिसू शकतो. त्याचे मुळ पहा, त्याच्या पानं पहा, त्याची उंची पहा, अशा हिशोबाने किंवा त्याच्या देठची जाडी पहा, अशा हिशोबाने तुम्हाला बायोसीलचा फरक दिसेल. मॅक्झरो बाबतीत मी सांगितलंय मगाशीच की मॅक्झरो कशा पद्धतीने काम करतं. परत त्याच्यात सेमच आहे, काही फरक नाही. वाढीसाठीचं काम करेल, त्याच्यानंतर काळोखी वाढणे, रुंदी वाढणे, फांद्या वाढणे याच्यासाठीचं मॅक्झरो काम करेल. हे तुम्हाला परत दाखवायची गरज नाही, ऑलरेडी समजलंय प्रत्येकाला. त्यानंतर डाळ म्हटलं, कुठले हरभरा असेल, तूर डाळ असेल किंवा मूग डाळ असेल तर त्याला फळ पोखरणारी अळी असतेच आणि त्या अळीसाठीचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे लार्विकॉन. लार्विकॉनचं प्रमाण सुद्धा तेच 2.5 ml 1 लिटर पाण्याला. काही ठिकाणी बरेच लोक छोट्या छोट्या भागामध्ये, तुम्ही जर तुमच्याकडे लार्विकॉन थोडं वापरता उरलं आणि कोणी वांगे लावले, टोमॅटो लावले, त्याला फळ पकडणारी अळी आली
किंवा इकडे हरभऱ्यावर घाटे अळी आली किंवा काही ठिकाणी नाग अळी आली, हे पहा, हे झालं अशा पद्धतीने, हे झालं नाग अळीचं आहे. ज्या वेळेला ही अशा पद्धतीच्या अळी आहेत, काय पाने कुरतडणारी अळी आली, उंट अळी आली, शेंडे अळी आली, या बऱ्याच प्रकारच्या ज्या अळ्या आहेत त्या अळ्यांवर काम करणारं म्हणजे हे लार्विकॉन. लार्वा म्हणजे अळी, त्या लार्वाला कंट्रोल करण्यासाठीचं काम आहे, म्हणून लार्विकॉन हे प्रॉडक्टचं नाव आहे. प्रमाण टेच हे फवारायचं आहे. इथे सुद्धा मी सांगताना आवर्जून सांगेल, बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये एक स्टाईल आहे, मारल्यानंतर समोर जाताना समोर मारत जायचं आणि मागे येताना जर अळी मरताना दिसली तर समजायचं ते औषध खूप चांगलं आहे. असं चुकूनही याच्यामध्ये होत नाही. काही ठिकाणी खूप अटॅक असेल तर लार्विकॉनमुळे तो कंट्रोल सुद्धा होणार नाही, हेही सांगतो. म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा काम करू शकतं. तुम्ही पहिलेच दक्षता घेऊन त्याचा प्रतिबंध, अळीचा प्रतिबंध, कारण तुम्हाला अळी समजोस्तपर्यंत 30% 40% नुकसान झालेले असते की अळी आली आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकांवर, तर ह्या 30 ते 40% एवढं त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि मग तिथून कंट्रोल करणं डिफिकल्ट जातं. शक्यतो असं म्हणतात किंवा पौर्णिमा किंवा अमावस्याच्या अगोदर तुम्ही जर चांगले स्प्रे दिले याचे, तर तुमचा अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. तर अशा पद्धतीने लार्विकॉन हे अळीसाठी, मुख्यतः आता हरभरा फार मोठ्या प्रमाणात लागलाय, हरभऱ्याला घाटे अळी ज्या वेळेला येते, ती येण्याच्या एक 7-8 दिवस अगोदर हे मारा किंवा 4-5 दिवस अगोदर मारा, जेणेकरून तिचा प्रतिबंध चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. याच्यात अजून एक पुढचं जे उत्पादन आहे ते म्हणजे डिकॉन. डी फॉर डिसीज म्हणजे रोग आणि कॉन म्हणजे कंट्रोल. तर डिकॉन हे जे आहे, कुठल्याही प्रकारच्या डाळी वर्गीयाच्या म्हणजे तूर किंवा हरभराच्या काही ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, जितके लोक हरभरा लावतायत त्या ठिकाणी मरीचं प्रमाण 100% असणार. त्याचं कारण असं की पाऊस खूप जास्त झालाय, जमिनीत ओलावा खूप आहे आणि ओलावा ज्या ठिकाणी जास्त असतो त्या ठिकाणी मर रोगाचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि ते मर रोग म्हणजे कसा की जमिनीतून प्रसार पावणाऱ्या ज्या बुरशी आहेत, मुळांच्या भोवती पांढऱ्या ग्रोथ किंवा वाढ दिसणे, मुळ सडणे, झाड मरणे, झाड पिवळं पडणे, या सगळ्या गोष्टी या मर रोगाच्या अंडर येतात आणि त्याला कंट्रोल करण्याचं हे डिकॉन काम करतं. प्रमाण टेस्ट ठेवा, जमिनीतून द्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे होईल. काही वेळेला लोकांना तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून सांगितलं की नाही, जरी नाही येत असेल, तुमच्या शेतात नसेल तरी ते वापरा, की जेणेकरून ऐन वेळेवर तुमचं नुकसान व्हायला नको. त्यामुळे डिकॉन हे जमिनीतून प्रसार पावणाऱ्या रोगांसाठीचं काम करणारं औषध. पहा कशा पद्धतीचे ते रोग जे आपल्या फांद्या आहेत किंवा याचं मूळ सडण्याचं जे प्रमाण आहे ते अशा पद्धतीने ते सगळं दिसेल तुम्हाला. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी हरभरा पिवळा पडलेला दिसेल. त्याचं कारण असं की जास्त पाणी झाल्यामुळे बुरशी जी आहे ती जास्त प्रमाणात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त वेस्ट डिकम्पोजर सगळ्यात महत्वाचं हे. याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, याच्यात वापरू का, त्याच्यात वापरू का, याने काय होईल, त्याने काय होईल. तर एक सांगतो, वेस्ट डिकम्पोजर हे 20 ग्रॅमचं पाऊच पावडर फॉर्म मध्ये आहे आणि पावडर फॉर्म मध्ये जे आहे तर त्या याच्यामध्ये एक 200 लिटर पाणी, याच्या बाबतीतचा व्हिडिओ जो आहे तर त्या याच्यामध्ये आपण युट्यूबला दिलेला आहे, तरी तो तुम्हाला आता गावकी खोजवरही मिळेल किंवा काही लोकांनी वापरलं त्यांचे तुम्हाला लक्षात येईल. वेस्ट डिकम्पोजर 200 लिटर पाणी. आता हे एक लक्षात ठेवा, वेस्ट डिकम्पोजर हे 3 प्रकारे वापरता येईल. एक पहिलं म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी किंवा त्याचं खत बनवण्यासाठी, म्हणजे मग ते शेण असेल, प्रेसमड असेल, कोंबडी खत असेल, कोंबडीचं खाद्य असेल, त्या सगळ्यांना कुजण्यासाठीचं किंवा त्याचं खत बनवण्यासाठी हे वेस्ट डिकम्पोजर वापरू शकता. हा पहिला उपयोग त्याचा. दुसरा जो आहे तो म्हणजे जमिनीतून देण्यासाठी, जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत करण्यासाठी, त्याच्यानंतर हानिकारक बुरशी मारण्यासाठी आणि मुख्यतः जमिनीचं आरोग्य प्रदीर्घ सस्टेनेबल याच्यासाठी चिरकाल टिकण्यासाठी वेस्ट डिकम्पोजर हे वापरला तर जमिनीतून द्यायचं. काही लोक काहींच्या ठिकाणी ते स्प्रे सुद्धा करतात, म्हणजे फोलियर ऍप्लिकेशन म्हणजे फवारतात सुद्धा, मग त्या ठिकाणी सुद्धा हे चालू शकतं. वापरायचं पद्धत काय,
200 लिटर पाणी, 2 किलो गूळ आणि 2 ते 3 दिवसच फक्त वेस्ट डिकम्पोजर आपलं ठेवायचं आहे. 8 दिवस ठेवायचं नाही. झाकून ठेवायचंय. दिवसातून 3 वेळेस घड्याळाच्या याच्याप्रमाणे ते फिरवायचं आहे. आपण जसं घड्याळ फिरतो तसं क्लॉकवाईज डिरेक्शनने. त्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे वापरायचं आहे. जास्तीत जास्त खूपच झालं तर चौथ्या दिवशी, पण तरीही आम्ही सांगत नाही. म्हणताना काही लोक विचारतात, पण ठीक आहे. पण त्याच्यामध्ये आळ्या होता कामा नये. चांगलं वेस्ट डिकम्पोजरचं सोल्युशन जे आहे हे चांगलं तयार झालंय कसं ओळखायचं? ताकासारखा वास येतो, हे लक्षात ठेवायचं. जसा ताकाचा वास येतो, सुवास येतो, त्या पद्धतीचा वास येतो, बुडबुडे येतात. अशा हिशोबाने जर पाहिलं तर तुम्हाला ते चांगल्या क्वालिटीचं वेस्ट डिकम्पोजर, अळी त्याच्यामध्ये नाहीये, कुठलाही काडी कचरा नाहीये, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. अशा हिशोबाने सावलीच्या याच्यामध्ये 200 लिटरचा बॅरल तयार करून तुम्ही तो ठेवू शकता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापरू शकता. जमिनीतून देऊ शकता, स्प्रे करू शकता किंवा हेच 200 लिटर सोल्युशन तुम्ही 1.5 टन ते 2 टनाच्या कुठल्याही प्रकारे जे तुमचं सेंद्रिय पदार्थ आहे, काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल, शेण असेल, त्याच्यानंतर उकिरड्यावरचं खत असेल, कोंबडी खाद्य असेल, त्या सगळ्या याच्यावर त्याला खत करण्यासाठीचं हे तुम्ही वापरू शकता. हे तिन्ही प्रकारे वेस्ट डिकम्पोजर वापरू शकता. काही लोकांचं म्हणणं आहे याच्यामध्ये आम्ही शेण टाकू का, ताक टाकू का? टाकलं तरी हरकत नाही, पण प्रश्न तोच, मग 2 ते 3 दिवसाच्या वर हे ठेवायचं नाही. काही लोक त्याच्यामध्ये थोडीफार माती टाकतात. काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जीवामृत मध्ये टाकलं तर चालेल का? तर चालू शकेल, काही प्रश्न नाही. पण 8 दिवस ठेवायचं नाहीये, हे आवर्जून लक्षात ठेवायचं. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही वापरू शकता जर कुठल्या पद्धतीचं पीक आहे. जर कमी कालावधीचं पीक आहे त्या ठिकाणी तुम्ही 8 ते 10 दिवसाने, दर रविवारी, दर 10 दिवसाला वापरलं तरी त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. आणि जास्त काळापर्यंत जमिनीचा जो ओलावा टिकून ठेवणे किंवा योग्य प्रमाणात त्याचा निचरा होणे, त्याच्यामध्ये ह्युमस म्हणजे त्याचा जो कार्बन आहे तो चांगला मेंटेन होणे, या सगळ्या प्रकारच्या जमिनीशी निगडीत असलेल्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या आपल्याला वेस्ट डिकम्पोजर मधून मिळतील. जितके लोक जर तुम्हाला किट, काही लोक तुमच्या जर तुम्हाला सेल करायचं आहे, अजून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तुम्हाला तुमचे टार्गेट्स आहे त्या पद्धतीने, तर तुम्ही वेस्ट डिकम्पोजरचं मॅक्झिमम लोकांपर्यंत द्या, जेणेकरून त्यांना चांगला फायदा होईल आणि तो वापरल्यानंतर तो इतरही उत्पादनं तुमच्या याला मागेल की तुमचे अजून कुठले चांगल्या क्वालिटीचे उत्पादन आहे. अशा हिशोबाने तुम्ही वेस्ट डिकम्पोजर कुठे कुठे वापरू शकतो. आम्ही इकडे पुण्यामध्ये काही ठिकाणी सोसायट्यांना सुद्धा देतो, काही ठिकाणी ते गांडूळ खतासाठी देतो. काही लोक गांडूळ खत करत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा वेस्ट डिकम्पोजर वापरलं तर जे 60 दिवसाची सायकल आहे ती 45 दिवसात होईल. काही लोक प्रेसमड शेतात ठेवतात आता, तर त्या वापरा. 30 दिवसाच्या 45 दिवसाच्या ऐवजी 30 दिवसात तुमचं काम होईल. काही लोक कचरा कुजवत असतील तर अशा ठिकाणी प्रत्येक भरपूर ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीने तुमचं वेस्ट डिकम्पोजर खत बनवण्यासाठी, जमिनीतून देण्यासाठी किंवा स्प्रे करण्यासाठी कामात येईल. माझ्या हिशोबाने 3 मुख्य प्रॉडक्टला मी आता हात घातला आहे जो तुमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचावा. एक पहिलं म्हणजे अँटीव्हायरस किट, ज्याला आपण भाजीपाला किट म्हणतो. दुसरं आपण म्हटलं की पल्स किट म्हणजे डाळी वर्गीयांसाठी, आणि तिसरं आपण वेस्ट डिकम्पोजर साठी. त्या सगळ्यांचे फोटो सहित तुम्हाला एक प्रेझेंटेशन, एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर कधी कोणाचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की सांगा. मला असं वाटतं हे मी माझ्या पद्धतीने मला जेवढेही काही चान्स आज शिवरच्या माध्यमातून, गावकी खोजच्या माध्यमातून, परत जे असतील, दिलीप असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला एक चांगला परत प्लॅटफॉर्म तुमच्याशी संपर्क करण्याचा, तुमच्याशी बोलण्याचा एक मिळाला. त्याबद्दल मी माझ्यातर्फे, उर्वरातर्फे परत एकदा धन्यवाद म्हणतो. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, डाउनलोड करा आणि सर्व मित्रांना, शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त याचा लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद.